नमस्कार मित्रांनो, आज 3 जुलै 2026 आम्ही शिवडाव येथील आमच्या कणकवलीजवळील गावात आहोत आणि आज आम्ही इथे काजू लावायला आलेलो आहोत. तसे आमच्याकडे ऑलरेडी काही काजू लावलेले आहेत. एक 100-150 काजू आहेत, पण यावर्षी अजून 50 काजू लावायचा आमचा विचार होता. तर तोच आम्ही इथे आलो आहोत. कालच मी 50 काजू वृक्षवल्ली वागदे येथून जी रोपवाटिका आहे तिथून आम्ही घेतल्यात. जवळजवळ 150 रुपये एक अशा दराने आम्हाला पडली, कारण आम्ही 50 घेतल्या आणि 3 वर्षाच्या काजू आहेत. त्या बऱ्यापैकी मोठ्या आहेत. तुम्हाला आता मी दाखवतो एक एक करून. तर इथून आपण सुरुवात करूया. याच्यामध्ये काही जुन्या काजू आहेत आणि काही नवीन काजू आहेत. तर ही जी काजू आहे ती बऱ्यापैकी जुनी काजू आहे. आय थिंक 3-4 वर्ष 3 वर्ष तरी झालेली आहेत. ओके, तर आपण मोजूया काही काजू. तर ती एक आपण आधी नवीन काजू बघून घेऊया. ओके, आणि नंतर बाकीच्या सगळ्या मोजूया आपण. किंवा एक काम करूया, आय थिंक आपण आहे ना सर्व काजू मोजत जाऊया. ही आमची एक जुन्या आणि नवीन एक, ही नवीन आहे. दुसरी काजू, ही तिसरी, ही चौथी नवीन आहे. ही पाचवी आहे, ही पण नवीन आहे. ही सहावी, ही पण नवीन आहे. आणि एक आतमध्ये आहे सातवी. तिला तुम्ही जवळ गेल्यानंतर तुम्हाला समजेल. ही सातवी. ही आतमध्ये बरीच झाडी वाढलेली होती, तर ती आम्हाला ते कापणं शक्य नव्हतं. आमच्याबरोबर एक आमचा चुलत बंधू आहे आणि काका काकी आहेत. सात काजू आम्ही बघितले इथे. त्यानंतर खालच्या वाफ्यामध्ये 8वी काजू, त्यानंतर पुढे जरा ही 9वी काजू लावली आहे. नवीन आहे ही 10वी काजू, ही 11वी, ही 12वी काजू, ही आहे 13वी काजू. पुढे ह्या वाफ्यामध्ये 14वी आणि ही 15वी. ह्या सर्व नवीन आहेत. त्यानंतर ही आहे 16वी, ही 17वी काजू आणि ही 18वी काजू. ही जरा जुनी आहे. 18 काजू झालेले आहेत आमच्या मोजून. ही 19वी जुनी काजू आहे. ही 20वी काजू, 21वी काजू, 22वी काजू. त्यानंतर खालच्या वाफ्यामध्ये ही 23वी काजू, ही 24वी आणि ही 25वी काजू. ते एकदा काजू लावून झालं की सगळे जे प्लास्टिकचे गमले आणि सगळं ते काय प्लास्टिकचे पेपर्स आहेत तर ते सगळं उचलायचे आहेत. 25 झाल्या इथपर्यंत. आणि ही 26वी काजू. तर या वाफ्यामध्ये 26 काजू आम्ही लावलेले आहेत. जरा पुढे जाऊया. ही 27वी काजू आहे. जरा ही जुनी आहे. ते इथे थोड्याशा काजू लावल्यात आम्ही. हे जरा साफ करू. 28वी काजू,
तर इथे आमचा पूर्वी वाडा होता. इथे आम्ही बैल बांधायचो, म्हणजे आजोबांच्या काळात जवळजवळ 2000च्या आधी. ओके, तर आमच्या 28 काजू झालेल्या आहेत इथे. तर 2000च्या आधी आम्ही ॲक्च्युली इथे वाडा बांधायचो, बैल बांधायचे. इथे आमचा छोटासा वाडा होता आणि इथे बरेचसे आंबे होते. आमचा एक हडकुळा आंबा होता, सुंदर आंबा होता तो. आम्ही लहान असताना आम्ही त्या आंब्याच्या खाली यायचो दुपारी जेवण झाल्यानंतर आणि जवळजवळ टोपली 2 टोपली आंबे घेऊन जायचो आणि अतिशय सुंदर, म्हणजे अतिशय चविष्ट. त्यातला हा माझा सगळ्यात आवडता आंबा, कारण तो एकदा खायला सुरुवात केल्यानं संपणारच नाही. ओके, तर आपण येऊया 28व्या काजूकडे. हा आमचा 28वा काजू आहे. हा 19वा काजू, सॉरी 29वा काजू. हा 30वा काजू. त्यानंतर हा 31वा काजू. हा तिकडे आहे तो 32वा काजू. 33, 34वा काजू. आणि त्यानंतर तो जो आहे दगडाच्या बाजू 35वा काजू. जरा मध्ये पुढे मागे काय झालं असं तर व्हिडिओमध्ये बघेन. तर 35 झालेले आहेत काजू तिथे लावून. नंतर खालच्या बाकामध्ये हा 36वा काजू आहे. 37वा काजू. 38, 38. 39, 39 आणि 40. ये है हमारा 40वां काजू. अभी हम आते हैं 41वें काजू के पास. 41. अब नीचे नहीं उतरेंगे हम लोग, उधर नहीं जाएंगे, इधर ही घूमते हैं. 41 काजू. तो हम लोगों ने देखा था 41वां काजू. अब थोड़ा ना ऊपर चढ़ते हैं हम लोग. ए भगवान. बेचाळीस, 43, 44, 45 तिकडे. 46, 47. संजू, संजू तिकडे ना जरा, मला तर वरती चढव. हां वरती चढव. अरे ढक्कल पाठी मागून. हां 47वा काजू. चलो, तर अशी अडकल्यानंतर पुढे आणणारी माणसं आमच्याकडे आहेत. 48 काजू झालेले आहेत. हा 49वा काजू. 50वा काजू. ही ॲक्च्युली संत्री लावली आहे, मोसंबी लावली की लिंबू लावलं त्याचं माहीत नाही. काय आपल्याला काय होतं, काय आलं तेव्हा समजेल. तर म्हणजे 50 काजू आणि हा 51वा काजू. बावन्नवा काजू. तर इथल्या भागामध्ये 52 काजू आमचे झालेले आहेत. आपण परत जाऊया. आता खाली उतरूया जरा.
सतत पाऊस पडतोय. त्याला लावायची ग. दादा आपण खालच्या वाफ्यात उतरूया. हे आमचं व्हाळ आहे, छोटंसं व्हाळ. असं मस्तपैकी पाणी वरून वाहत होतं. इथे आम्ही पूर्वी गणपती बुडवायचो, पण आता जरा थोडंसं दूषित झालं आहे आणि असं लांब पण पडतं. पावसामध्ये खूप उंच गवत वाढलेलं असतं, ते समजून येत नाही, घसरायला होतं. त्यामुळे आम्ही आता इथे येत नाही. पण आम्ही इथे पूर्वी आंघोळीला यायचो लहान असताना पावसामध्ये. ओके, तर आपण इथे आलेलो आहे. हे आहे 53वं झाड. जुनं आहे हे 54, 54, 54. वरची झाडं आपण बघितली आहेत, तर ते इकडची झाडं बघूया जरा. माहिती नाही रे, तो आणलात का तुम्ही? 54, त्यानंतर 55. इथे आम्ही काही बांबू पण लावलेले होते, 2-3 वर्षापूर्वी लावले होते. बऱ्यापैकी मोठे झाले बघा. म्हणजे एक बांबू लावला होता, छोटासा बांबूचं जे हे येतं ना कोंब, ते लावलं होतं. आता भरपूर बांबू झाले बघा. म्हणजे जवळजवळ इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. बापरे, ठीक आहे. ओके, 54, त्यानंतर 55, 56, 57, तिकडे एक 58, 59, आणि हा 60वा आहे, आणि हा 61वा आहे. 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69 इथे लावला तो जुना आहे तो, आणि 70. पुढे एक 71, 72. तर इथपर्यंत हे आपले काजू आहेत. तर इथे जरा पुढे जाऊन बघूया आपण. इथे कधी कधी आम्ही कुर्ल्या पकडायला यायचो. आता थोडं अडगळीची वस्तू झालेली आहे जरा. खडकावर जरा सांभाळ ना शुभम. तर इथे भरपूर, इथे आम्ही ढोमं ठेवायचो, ढोमं. ओके, पलीकडे मस्त आमची जागा आहे, भरपूर आहेत काजू लावलेले आमच्या आजोबांनी, आजींनी, आणि आम्ही तिथे यायचो. पण आता कसं झालं, आता भरपूर हे झालेलं आहे, काय म्हणतात ते, झाडं वाढलेली आहेत, झाडी. तर पूर्वी कसं लोक शेती करायचे ना, त्यामुळे शेती करतेवेळी सगळे ते पतेरा वगैरे जमा करायचे फाटीतून आणि शेतात जाळायचे. त्यामुळे त्यांचे दरवर्षी साफ व्हायचं.
पण आता साफ करायला कोणीच नाही आहे, कारण कोण शेतीच नाही करत आहे. अतिशय सांभाळून. तर आपण परत जाऊया. आय थिंक 60-70 काजू इथे आहेत आपल्या ह्या वाफ्यामध्ये, म्हणजे इथल्या खाली. आता वरती अजून तिथे वरती ज्या नवीन लावलेल्या आहेत त्यामध्ये काय आहेत तर आपण आता बघायला पाहिजे. तर नंतर बघूया आपण पुढच्या भागामध्ये. ह्या भागामध्ये एवढंच. आता आम्ही खत टाकतोय त्यांना. खत NPK 10-10-10चं खत टाकतोय. जे जुने आहेत त्यांना, नवीन यांना टाकत नाही आम्ही. हां हे बघा. ओके. हे आपले फ्युचर शेतकरी. चला तर मित्रांनो, आता भेटूया पुढच्या भागात. इथे आपल्या जवळजवळ 70-72 काजू आहेत आमच्या जुन्या आणि नवीन मिळून ह्या संपूर्ण भागामध्ये. तर आता वरती आपण किती आहेत काजू आहेत ते आपण पुढच्या भागात बघूया. भेटूया यूट्यूबवर. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, सीता सदन शिवडाव. आणि हे आमच्या मालकीनबाई. सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या वर्षी आमचे काजू पाहायला या नक्कीच.